रामकृष्ण हरी मंडळी, सकाळपासून वारी करत फिरतोय. आता रात्र झाली. महाग एका वारकऱ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला माहिती असं. एका पत्रकाराने त्याला विचारलं की वारी करून काय मिळतं तुम्हाला. एका पत्रकाराने त्याला विचारलं की वारी करून काय मिळतं. त्यावर वारकरी मिळत काहीच नाही हो, आणि कमी बी काही पडत. हे ऐकून मला वाटलं समाधान वाटलं. त्यानंतर आज ठरवलं, आज वारी करायचं. अरे विठ्ठल सोबतीला आहे म्हटल्यावर घ्यायचं कशाला. पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आलो आणि आज सगळे माऊलीच भेटली तो. माझ्या गावाकडून, माझ्या मराठवाड्यातून प्रचंड वारकरी आज पुण्यात आले. त्यांना बघून असं वाटतं की माझ्या माहेरचीच लोक आलीत काही की मला भेटायला. पुण्यात मला एकटं वाटतं राहताना. तिथं पुण्यातले मित्र खूप आहेत मला, पण त्यांच्यासोबत राहताना मला माझं गाव आठवतं, मला माझी माणसं आठवतात. आणि ही माणसं जेव्हा आठवतात ना, आणि ही जेव्हा अशी गावाकडून भरभरून येतात आणि फक्त विठ्ठलाचा ध्यास करून येतात ना, तेव्हा इथं लागतं आणि ते खूप भारी वाटतं. आज माझं दोघंही उभेत, विठ्ठवर उभेत, आणि मलाही कसं उभं राहायचं चान्स आहे. तर मी आज वारी पूर्ण केली असं मला वाटतं. रामकृष्ण माऊली. सकाळपासून आता रात्रीचे म्हणजे सकाळीच झाली, 4:30 वाजलेत. कालपासून दिंडी करत होतो. माऊलींच्या सहवासात राहिलो. प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसला. आता 5-6 वाजता इथून माऊली निघतील सासवडला. त्यांना आज मी आपल्या गावकरी बंधूंना, वारकऱ्यांना मी वाटं लावून पुन्हा मी इथे येईल. पण वारी केल्याचं आज माझ्या भाषेत सांगायचं तर कमाल सुटली. रामकृष्ण.